अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या आईची ओटी भरत असतो, मान सन्मान करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे, तिचाही मान सन्मान करायचा आहे. तर ती ओटी आपण मंदिरात भरायची का घरी भरू शकतो आणि कशी भरायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्यातल्या एखाद्या मंगळवारी तुम्ही आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे, तिची ओटी भरायची आहे. कारण बघा, कुलदेवतेचं कुळाचार करणं खूप महत्त्वाचं असतं. वर्षातून एकदा आपण कुलदेवतेला जात असतो, पण नाही जमलं तर 3 वर्षातून एकदा तरी कुलदेवतेला जावं असं म्हटलं जातं. हा अधिक महिना जो आहे तो देवदर्शन करण्यासाठी पवित्र मानला जातो. बघा, या अधिक महिन्यामध्ये बरेच जण विविध ठिकाणी जाऊन दर्शन घेत असतात, दान धर्म करत असतात. या अधिक महिन्यामध्ये दान धर्म करण्याला पण खूप महत्त्व आहे आणि जिथं आपण देवाला जातो त्या ठिकाणी दान केलं तर ते सर्वात उत्तम दान आहे. आणि या अधिक महिन्यामध्ये जर आपण आपल्या कुलदेवतेला गेलं तर आपल्याला तिथं आवर्जून आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. आणि जर तुम्हाला अधिक महिन्यामध्ये कुलदेवतेला जाणं शक्य नसेल, दूर असाल तुम्ही, तर तुम्ही जिथं राहता त्या गावामध्ये पण कुलदेवतेचं मंदिर जरूर असणार आहे. पण समजा नसेलच तर काय करावं? तर मग तुम्ही घरी ओटी भरू शकता. जर तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात तुमच्या कुलदेवतेचं मंदिर नसेल तर तुम्ही घरी पण ओटी भरू शकता आपल्या कुलदेवतेची. तर आपण घरी कशा प्रकारे ओटी भरू शकतो? तर बघा, आपण नेहमी पूजा करतो तशी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. कुलदेवतेची तुमच्याकडे मूर्ती असेल, टाक असेल किंवा फोटो असेल. मूर्ती असेल, टाक असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे अभिषेक वगैरे करून पूजा करायची आहे आणि आरती वगैरे करून घ्यायची आहे. जिथं आपलं देवघर आहे, देवघरामध्ये आपल्या देवीची मूर्ती किंवा फोटो आहे त्यासमोर आपल्याला ओटी भरायची असते. ओटी भरताना आपल्याला अशी एक साडी घ्यायची आहे, ज्या साडीला काठ असावेत आणि पदर असावे. ओटी भरण्यासाठी काठ पदर असलेली साडी घ्यायची असते. मग आपल्याला ती साडी समोर ठेवायची आहे, त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि 5 वेळेस आपल्याला थोडे थोडे असे तांदूळ घालायचे आहेत. आपण ओटी भरताना तांदूळ घालून ओटी भरत असतो, त्याप्रमाणे आपल्याला 5 वेळेस तांदूळ घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला तांदळावरती आपण ज्या वस्तू ठेवतो म्हणजे बघा, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम, या 5 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला त्या ओटीमध्ये घालायच्या आहेत. आणि ओटी भरताना आपल्याला नारळ पण ओटीमध्ये घालायचा आहे. श्रीफळाला खूप महत्त्व आहे. देवीची ओटी भरताना खणा नारळाने ओटी भरली असं म्हणतात ना, त्यामुळे आपल्याला नारळ अवश्य वापरायचा आहे. त्यानंतर तुम्ही देवीला जे काही म्हणजे शृंगाराच्या वस्तू आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता. जसं की बघा, बांगड्या, कुंकू, म्हणजे टिकलीचं पाकिट किंवा नेलपेंट, असे ज्या महिलेला ज्या वस्तू असतात शृंगाराच्या त्या आपण देवीला आपण तिथं ओटीमध्ये घालू शकतो. आणि काही आपल्याला असे पैशाच्या स्वरूपात लक्ष्मी पण ठेवायची आहे. इथं मी 21 रुपये ठेवलेले आहेत ओटीमध्ये. कधी पण झालं तर बघा, 1 रुपया तरी टाकला जातो, 1 रुपयाचं कॉईन तरी टाकलं जातं. इथं मी ओटीमध्ये 21 रुपये ठेवलेले आहेत. इथं मी देवीला हिरव्या कलरच्या बांगड्या ठेवत आहे. बघा, हिरव्या कलरच्या बांगड्या, देवीला नेहमी हिरव्या कलरच्याच बांगड्या अर्पण केल्या जातात, त्यामुळे आपण हिरव्या कलरच्या बांगड्याच ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. जे काही शृंगाराचं साहित्य असतं ते आपण सर्व इथं ओटीमध्ये ठेवू शकता. जास्तच पाहिजे असं का नाही, जेवढं शक्य होईल तेवढं साहित्य आपण इथं ओटीमध्ये ठेवू शकतो. या वस्तूमध्ये आपल्याला जेवढ्या शक्य होतात तेवढ्या वस्तू आपण देवीला अर्पण करू शकतो. त्यानंतर देवीला आवर्जून वेणी पण अर्पण करायची आहे ओटीवरती. पण मी इथं वेणी नाही भेटली म्हणून मोगऱ्याचा गजरा बनवलेला आहे, तो देवीला अर्पण करत आहे. तर गजराही चालतो. तुम्हाला जर वेणी नाही भेटली तर तुम्ही गजरा अर्पण करू शकता देवीला. कसं असतं ना, आपण ज्या वस्तू वापरतो त्याप्रमाणे देवीला पण आपण त्या ओटी भरताना सर्व वस्तू अर्पण करायच्या असतात. फक्त एवढंच आहे की सर्व वस्तू ह्या नवीन पाहिजे आहेत. मग त्या जास्त महागाच्या आणायची गरज नाही आहे, पण सर्व वस्तू ह्या नवीन असाव्यात. आणि बघा, आपण नवरात्रात पण ओटी भरत असतो देवीची. घरच्या घरी भरतो किंवा मंदिरात गेलं तरी भरतो. पण ही एक सुवर्ण संधी आहे अधिक महिन्यामध्ये आपल्याला देवीची सेवा करण्याची. त्यामुळे आपण जर शक्य असेल तर घरच्या घरी पण ओटी भरू शकता. इथं मी ओटीच्या साहित्यामध्ये जोडवी आणि मंगळसूत्र पण ठेवलेलं आहे. जसं की सुवासिनीचं लेणं आहे ते, त्यामुळे मी ह्या वस्तू पण याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. नाही ठेवल्या तरी चालतात, ठेवल्या तरी चालतात, असं काही नाही आहे. आपण ओटी भरणार आहोत देवीची, मग या बाकीच्या वस्तू आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो. त्यानंतर इथं मी ओटीवरती हळद कुंकू अर्पण करत आहे आणि देवीच्या फोटोला पण आपण हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे.
फूल अर्पण करायचं आहे. जे आपल्याला शक्य होतं त्या वस्तू आपण इथं अर्पण करत आहोत. पण ओटी भरताना हळद कुंकू पण आपल्याला अर्पण करायचं असतं. तर यातल्या सर्वच वस्तू असायला पाहिजेत असं काही नाही. तुम्ही ओटी भरण्यासाठी एक साडी, खण म्हणजे ब्लाऊज पीस आणि आपलं ओटीचं साहित्य तांदूळ, हळकुंड, खोबरं, सुपारी, बदाम आणि श्रीफळ म्हणजेच नारळ या वस्तू एवढ्या जरी असल्या तरी बस झालं. बाकीचं जरी शृंगाराच्या वस्तू नसतील तरी चालेल. इथं मी देवीला धूप वगैरे ओवाळून घेत आहे आणि नंतर आपल्याला नामस्मरण करायचं आहे देवीचं. या ठिकाणी आपण आपल्या कुलदेवतेचं मंत्र म्हणजे 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं पठण करू शकता. मग तुम्ही किती वेळेस पठण करू शकता. आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे, देवीला नमस्कार करायचा आहे ओटी भरल्यानंतर. आणि आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता. जर तुम्हाला खिरीचं नैवेद्य बनवणं शक्य नसेल तर खडी साखरेचा तरी नैवेद्य आपण दाखवू शकतो. तेही नसेल तर घरातली आपली थोडीशी साखर घेऊन साखरेचा नैवेद्य तरी अवश्य दाखवा. आता ओटी कधी भरावी तर अधिक महिन्यातल्या आपण कोणत्याही मंगळवारी ओटी भरू शकतो किंवा शुक्रवारी पण भरली तरी चालेल. पण जास्तीत जास्त करून तुम्ही मंगळवारी ओटी भरू शकता आपल्या कुलदेवतेची. आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूस कुठे मंदिर असेल तुमच्या कुलदेवतेचं तर तुम्ही मंदिरात जाऊन ओटी भरलेलं जास्त चांगलं होईल. जर मंदिर नसेल जवळपास तर तुम्ही मग घरच्या घरी आपल्या देवघराच्या समोर तुम्ही ओटी भरू शकता. पण ह्या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी अवश्य भरा. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो म्हणजेच 33 महिन्यांनी येतो. आणि अधिक महिन्यामध्ये देवधर्म करणे, सेवा करणे, मग ह्यात देवदर्शन करणे हे पण येतं. आणि देवदर्शनाला आपण जेव्हा जातो तेव्हा आपण ओटी भरतच असतो. आणि त्यामुळे अधिक महिन्यात जर आपण आपल्या कुलदेवतेची सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला खूप अधिक पटीने भेटणार आहे. हा अधिक महिना जो आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. पण तरीसुद्धा या महिन्यामध्ये भरपूर वेगवेगळे पारायण केले जातात म्हणजे सर्व देवतांचे पारायण केले जातात. आणि त्याबरोबरच आपल्याला कुलदेवतेचे म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ पण करायचे असतात. ते तुम्ही मंगळवारी करू शकता किंवा जर अधिक महिन्यामध्ये तुम्हाला मंगळवारी नाही झालं तर शुक्रवारी पण करू शकता. त्याचबरोबर आपल्याला कुलदेवतेचा मान सन्मानही करायचा आहे या महिन्यामध्ये. मग तुम्ही मंगळवारच्या दिवशी देवीची अशी ओटी भरू शकता आणि मंगळवारी तुम्हाला जर शक्य नाही झालं तर मग शुक्रवारी भरू शकता. आता जर आपण मंदिरात जाऊन जर ओटी भरली तर आपण हे साहित्य तिथंच ठेवत असतो मंदिरामध्ये देवीला अर्पण केलेलं. पण आता आपण घरी जर ओटी भरली तर त्या साहित्याचं काय करायचं. तर हे देवीला जे साहित्य अर्पण केलेलं आहे आपण म्हणजे साडी, खण ते आपण स्वतः वापरू शकतो. म्हणजे जी घरातली स्त्री आहे ती वापरू शकते. वेणी म्हणा, बांगड्या म्हणा, जे सर्व साहित्य आहे ते वापरू शकतात. आणि जे म्हणजे ह्याचं साहित्य आहे ओटीचं साहित्य तांदूळ वगैरे ते पण घरामध्ये वापरू शकतो. किंवा मग तुम्हाला जर दान करायचं असेल तुम्ही पक्ष्यांना पण ते दान करू शकता. आणि जे आपण ओटीमध्ये पैसे वगैरे ठेवले होते लक्ष्मी ते आपण एखाद्या मंदिरात नंतर दान करू शकतो. किंवा काहीतरी कोणाला तरी गरिबाला देऊ शकतो असं पण दान करू शकतो. कारण या महिन्यामध्ये दानधर्म करण्याला पण महत्त्व आहे. आपण हे सामान एवढी काळजी घ्यायची आहे की ते सामान इथे तिथे पडू नये. आपण ओटीत भरलेलं साहित्य असतं ते कुठेही वाया जाऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही पण आवर्जून या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी अशी अवश्य भरा. घरी भरली तरी चालेल, तिचा मान सन्मान करा. मग तुम्ही एखाद्या मंगळवारी जर समजा देवीची ओटी ज्या दिवशी भरणार आहात त्या दिवशी एखादी सुवासिनी महिला तुम्ही जेवण घालू शकता. किंवा जर सुवासिनी महिला नाही भेटली तर आपण मग कन्या जेवण पण घालू शकता या दिवशी. किंवा आपण त्यापेक्षा असंही करू शकता की जे गोरगरीब आहेत त्यांना आपण अन्नदान करू शकता या दिवशी. आणि अधिक महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे आणि त्यात म्हणजे श्रेष्ठ दान आहे ते अन्नदान आहे. त्यामुळे जर तुम्ही एखादे गरीब लोक असतात ज्यांना गरज आहे त्यांना आपल्याला दान करायचं आहे. गरजू व्यक्तींना दान केल्याचं पुण्य जास्त भेटतं. ज्यांना आहे त्यांना दान करण्यात अर्थ नाही आहे. मग जे लोक असे उपाशी तापाशी असतात जे इकडे तिकडे फिरतात त्यांना राहायला घर नसतं जर अशा व्यक्तींना आपण त्या दिवशी अन्नदान केलं तर त्याचं फळ आपल्याला अधिक भेटणार आहे. त्या दिवशी तुम्ही 1 डझन केळी घेऊन जरी गरीब व्यक्तींना दान केली तरी त्याचं सुद्धा पुण्य भेटणार आहे. आणि ते सुद्धा दानच होतं. छोटं असलं तरी काय झालं, दान करण्याला महत्त्व आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करायचा आहे, तिची ओटी भरायची आहे आणि आपल्याला आपल्या घरासाठी कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर या व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.